दुधामध्ये पोहे टाकून तर पहा, तुमचा विश्वास बसणार नाही इतका अप्रतिम चवीचा पदार्थ बनून तयार होणार आहे। अगदी घरातल्या सामानातच आपण अशी अप्रतिम ही रेसिपी बनवणार आहोत, जी मार्केटमध्ये फार महाग मिळते। तर चला मग बनवूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे मंद आचेवरती 5 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत। कलर बदलावायचा नाही, फक्त भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होईल। आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। शेवटपर्यंत एकाच वाटीचं माप ठेवायचं आहे, म्हणजे सगळी माप एकाच वाटीने घेतली तर आपली रेसिपी अगदी परफेक्ट बनवून तयार होते। आता यामध्ये 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम, 2 चमचे मिल्क पावडर आणि 3 ते 4 वेलच्या टाकून घ्यायचे आहेत। सोबत चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। तुमच्याजवळ जर मिल्क पावडर किंवा काजू बदाम नसतील तर नाही टाकलं तरीही चालेल, विना टाकता ही रेसिपी ही छान बनते। आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी त्याच वाटीनं 2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि जे पोहेचं पावडर होतं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नये। मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं। त्यानंतर त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि गुळाचे काप बघू शकता मोठे मोठे आहेत, जास्त मी बारीक केलेले नाही। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1.5 वाटी गूळ घेऊ शकता, पण 1 वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे। आता याच वाटीनं पाऊण वाटी गरम पाणी यामध्ये टाकून घेऊयात, म्हणजे गूळ लगेच वितळेल। मिक्स करून घेऊयात आणि वितळण्यासाठी ठेवून देऊयात। व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा आवाज येत आहे त्यामुळे सॉरी। आता एका प्लेटला आपण तूप लावून घेऊयात आणि यावरती पिस्त्याचे काप टाकून घेऊयात। त्यानंतर इथे बघू शकता गूळ देखील छान वितळलेला आहे आणि पोहे सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत। आता त्याच पॅनमध्ये हे पोहे काढून घेऊयात आणि गुळाचं पाणी होतं ते गाळून यामध्ये टाकून घेऊयात, कारण की गुळामध्ये थोडेसे घाण वगैरे असले तर ते गाळल्यानंतर निघून जाते। आता याचमध्ये मोठा 1 चमचा तूप टाकून घेऊयात आणि मंद गॅसवरती म्हणजे बारीक गॅसवरती हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर गॅस चालू केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करता येत नसेल तर गॅस चालू करायच्या आधी तुम्ही ही प्रोसेस करून घेऊ शकता आणि त्यानंतर गॅस चालू करून घेऊ शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत। तर बघू शकता इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घेत आहे। कंटिन्युअस एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। तर 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता की छान असं मिक्स करत करत याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे ते। यामध्ये गुठळ्या कमी झालेल्या आहेत आणि या पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे 10 मिनिटानंतर। तर तुम्हाला वाटत असेल हे शिजलेलं आहे, तर हे अजून शिजलेलं नाही। हे चेक कसं करायचं, तर हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं याचा गोळा बनवून बघायचा आहे। तर आपल्या हाताला पीठ चिकटतं तेव्हा समजायचं की हा अजून शिजलेलं नाही। त्यावेळेस यामध्ये मोठे 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटे मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता याला एक वेगळ्या प्रकारची शाईन येते, तेव्हाच समजायचं की आपलं हे पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे। जरा सुद्धा हाताला किंवा चमच्याला चिकटत नाही। अशा पद्धतीची शाईन आली की अगदी हे परफेक्ट शिजलेलं आहे। लास्टची 2 मिनिटे गॅस मोठं करायचं आणि त्यानंतर बंद करून हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता आपण ज्या प्लेटमध्ये तूप लावलेलं होतं त्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात आणि व्यवस्थित असं सेट करून घेऊयात। सेट करून घेतल्यानंतर जवळजवळ 2 तास किंवा पूर्णपणे थंड होईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं आहे। पण मला वेळ नसल्यामुळे मी लगेच अर्ध्या तासानंतर हे काढून घेतलेलं आहे। तर बघू शकता अर्ध्या तासानंतर सुद्धा हे व्यवस्थित निघालेलं आहे। यामध्ये आपण बटर पेपर वगैरे काही सुद्धा वापरलेलं नाही, तरी हे ताटाला खाली चिकटलेलं वगैरे नाही, अलगद असं निघून येतं। तर आपण हे काढून घेऊयात आणि कट करून घेऊयात। आता इथे मी चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे। इतकी टेस्टी आणि अप्रतिम चवीची ही मिठाई बनून तयार होते, तोंडात टाकताच विरघळते। तुम्हाला जर थंड करून खायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता। 4 दिवस फ्रीजमध्ये टिकते, छान राहते, अजिबात खराब होत नाही आणि टिकायचा प्रश्नच नाही, कारण की बनवल्या सगळेजण आवडीने खाणार, इतकी टेस्टी लागते। त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा। आता रक्षाबंधन येत आहे, आणखीन घरी सण येत आहेत, त्यावेळेस तुम्ही पटकन अशा घरातल्या सामानातच ही रेसिपी बनवू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर करिश्माज मेजवानीला नक्कीच सबस्क्राईब करा।